चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो नवबाराच्या खटावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये अप्रतिम असा पाहला शिरसवडीकरांची रायफल आणि सोबत पाहला दहेगावकरांचा पाखरे. चला तर मग रायफलची मुलाखत चालू करूयात. नमस्ते दाजी, काय आनंद आहे आज? आज आनंद 2-3 महिन्याचा चांगला आनंद येईल. आज 2 नंबर झाला. हा. गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी आज 2 नंबरचा मानकरी झाला. बर, म्हणजे मागच्या वर्षी पण रायफलनं प्रथम क्रमांक केलेला इथे. काय सांगाल हो दादा की माग पण आम्ही प्रयत्न केले मुलाखत घ्यायचे, पण तुम्ही काय म्हटलं की रायफल व्यवस्थित झाल्याशिवाय आम्ही मुलाखत देणार. कसं असते शेवटी आता कसं ते तंदुरुस्त झाला पाहिजे किंवा कुठे बोलायला कुठेतरी आला तर आपण मुलाखत दिलेली म्हणजे हे फायदा आहे. बर, कसे दिवस होते आताचे? दिवस कठीण काळ काढला. हा. पण आता कसं आहे, शेवटी संघर्ष जीवन आहे आणि त्याच्या वाटेला पहिल्यापासून संघर्ष झाला. असं का संघर्ष योद्धा म्हणून त्याला संघर्ष योद्धा म्हणून ओळखलं जातं. असं का म्हटलं जातं म्हणजे? असं का मग ते जीवन सगळे संघर्षात गेले, कुठे आजारी कुठे काय इकडे. हा. आणि दादा आम्ही बघितलं म्हणजे आज आम्हाला माहिती झालं की त्याला खाली पायाला बँडेज लावूनच पळवलं, म्हणजे kneecap लावूनच. लहानपणापासून त्याला बँडेज लावलं Kneecap. कारण त्याचं मागचं खुर आहे ते घोड्यासारखं खुर आहे. बर. पूर्ण वर्किंग होते ते. निकॅप लावूनच पळवलं. Kneecap लावून पळवावं लागतं. विशेष म्हणजे वडकीला दहेगावच्या पाखऱ्यानं फायनलचा गुलाल घेतला. आज तोच पायरा होता आणि त्याचा पण सलग 2 गुलाल झाले. दहेगावकरांनी मोठं मन दाखवून बैल दिला आपल्याला, कारण कसं आहे गुलालातला बैल शक्यतो करून माणसं एकमेकाला द्यायला कसा होते ती. बरोबर. पण रायफल विषयी तसं कधीच आतापर्यंत घडलं नाही. तर आपल्याला ज्यांनी 1 नंबर केलाय ती सुद्धा बैल आपल्याला देते. विशेष म्हणजे रायफल एवढा पळत असताना सुद्धा पण तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या का दादा? अडचणी निर्माण होत नाही त्या पहिल्यासाठी अडचणी निर्माण होत नाही हा. त्या. पण शेवटी कसं 2-3 महिने आजाराचा काळ म्हणजे थोडस बरं. काय झालेलं एक्झॅक्टली रायफलला? पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झालेलं. काय कसं त्याच्यावरती त्याची लय ट्रीटमेंट जबरदस्त केली. हा. लय जणांनी सांगितलं, आपले जावेद भाई येते का नाही बर. आपले तांबवेचे. तांबवेचे, हा. त्यांनी सल्ला दिला, त्यांनी सल्ला दिला, इकडे तिकडे फिरवला बैल. बर. अजून 1-2 सल्ला दिला, म्हणजे ज्यांनी सल्ला दिला त्यांनी तसे त्याला औषध उपचार करीत. गुण कुठला आलं? नाही, गुण आता आला दोघाचा औषध झालंय किंवा गोळ्या झाल्या, त्यामुळे नक्की गुण कोणाचा आला पण माझ्या पण त्या सगळ्यांचा आभार. चमकिरीच्या औषधाचा गुण आला. बर, म्हणजे गुण आला ते महत्वाचं आहे, कारण चमकिरीचं औषध पाजले बैल 8 दिवसात खट्टच झाला. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आता 16 तारखेला भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान होते पुसेगावचं, आणि त्या मैदानाच्या अगोदर ह्याने केलेला कमबॅक आज कसं बघताय ह्या कमबॅक कडे? हा, हे कमबॅकडे म्हणजे आज उद्या पुशेगावचं आज महाराष्ट्राला 1 नंबरचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे, गुलालाचं मैदान. बरं. आज किती बी रुपये भेटलं बसलं की तर गुलाल कोणाला भेटत नाही. बरं. आणि आमचा बी असा संघर्ष आहे की आमच्या बी दावणीला अजून वडिलाच्या बी काळात गुलाल पुशेगावचा नाही आणि माझ्या बी काळात पुशेगावचा गुलाल नाही. बर, म्हणजे अजूनपर्यंत एक सुद्धा गुलाल झालेला? असं मस्त 1 नंबर बैलांचा आणून सगळ्या म्हणजे इथं केसरी केले, वडकी बिडकी फक्त पुसेगावला? फक्त पुशेगाव राहिले. बर. दादा मनामध्ये सल आहे का कुठेतरी भावनिक झालाय तुम्ही? नाही, भावनिक म्हणजे कसं आहे, पुशेगावचा गुलाल शिवाजी महाराजांनी पहिले शेवट नंबर गावाने पण यावेळेला द्यावा अशी काही अपेक्षा नाही. मग फक्त गुलाल असावा. फक्त एकच इच्छा आहे की परमपूज्य सेवागिरी महाराजांचा गुलाल हा भेटला पाहिजे. तुम्ही प्रार्थना केली, निश्चितच तुमच्या दावणीला ह्या वर्षी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा गुलाल भेटो त्यासाठी आम्ही पण महाराजांकडे म्हणजे त्यांना एक प्रार्थना करतो. करू. एक प्रकारे रायफल आता सध्या आजारी होती, त्यावेळेस तुम्हाला जाणवलं की त्याला पण पाळायचे, पण ते कसं आहे, बैल 2-3 महिने जागेवर असल्यामुळे बैल आता एवढे स्पीडनं पळते की जुडीच्या बैलाला समजून घेत हा. नाही. आता हे 5-7-8 महिन्यात आमचा तेच गोळ व्हायचा. बर. आम्हाला बैल थटवून धरणारा लागतोय थोडासा, अच्छा. म्हणजे हा. दाडा बैल लागतोय. मग ही पाखऱ्याचं डोक्यात आलायला बैल म्हणलं थटवून धरणारा बैल आहे, न सरणारा बैल बर. आहे आणि कंटिन्यू गुलालात बर. नाही. मी बी एक फोन केले होते, त्याने बी आपला बैल मोठं मन दाखवून दिला. आज वडकीला तो बैल गुलाल करून आपल्याला 3 गुलालाच्या बैलाला बैल दिला, म्हणजे त्यांचं तसं मन मोठं म्हणलं पाहिजे ना. बरोबर. तर शेवटी कसं आहे, बैलकडे क्षेत्र हे संयमानं आपलं एकमेकाशी चाललं पाहिजे, राहिलं पाहिजे. काय शिकायला मिळालो दाजी आज यातून? फायनलला असं शिकाय भेटलं की हा. जेवढे सगळं आम्ही टॉप मध्ये पोहोचतो पहिले घरी. डॉर्लीचं दादा आहे ती, शेवळ्याबाजा पाखरे आहे, बर. आम्ही आहे, म्हणजे रोज एकमेकाच्या पायऱ्यातच असतो या. हा. ती सगळी बैल एकाच फायनल होती, त्यामुळे आम्हाला आज आनंद एवढा मोठा होता. हा. नंबर कोणी किती करू दे तो मला विषय नव्हता. आज फक्त लढत झाली लढत झाली सगळी आणि मैत्रीपूर्व लढत झाली एक प्रकारे. ते धन्यवाद दादा. धन्यवाद दादा, आणि रायफलला शुभेच्छा पुसेगाव मैदानासाठी.